नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज घरीच हा बघा. मला जायचं होतं किराणा ते आणायला, सामान आणायचं होतं. थोडी सरकारी कामं पण होते आमच्या हिमायतनगरला. हे बघा, आता थोडं भूक लागली. सकाळी खिचडी केली होती. खिचडी खाऊ वाट नाही गेली. लेकरं थोडे किरकिर करालेत खिचडी खाण्यासाठी, कोरडीफट झाल्यामुळं. मग आता मी थोडी भजी करालो. बघा बघा कशी करालो. हे घेतलं चुनपीठ आणि हे शेतातल्या लांब लांब मिरच्या तर खूप लांब आहेत. त्याच्यात 3 भाग केले. एका मिरचीचे 3 भाग केले. असे मिरच्या कट केल्या. त्याला काहीच नाही, तेल तर पहिलं ठेवलं बघा. आता मी तेलात मिरच्या टाकणार. भजे पीठ कालवण्याच्या आधी तेलात मिरच्या टाकणार. हे बघा, भज्यासाठी हे बघू शकता. मिरची भजी करायची मला. तर मी अशा पद्धतीने मिरच्या तळून घेतो बघा. माझे असेच व्हिडिओ खूप आहेत माझ्या कुकिंगच्या चॅनलवर, तरी तुम्ही जाऊन बघू शकता. हे बघा, मिरच्या छानपैकी भाजलेले आहेत. तेल खूप तळलेलं होतं, खूप कडक झालं होतं तळून. हे बघा, छान मिरच्या भाजल्या बघा. या मिरच्याला काढून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही मिरच्या कशा झाल्या. आता याची मिरची भजी करायची बघा. तुम्ही पण करून बघा. माझ्या कुकिंगच्या चॅनलवर खूप व्हिडिओ आहेत असे, तुम्ही बघू शकता जाऊन. संगीता बनसोडे कुकिंग हे माझं चॅनल आहे. त्याला मी थोडं स्टॉप केलेलं आहे. हे बघा, आता पीठ घेतलं एवढं. त्याच्यात टाकायचं मीठ चवीनुसार. थोडं मी मिरच्यावर सुद्धा असं मीठ मारून घेतो. हे बघा की बाळा, हे बघ, हे मिरच्या पण थोड्या आपल्याला टेस्ट लागावं. 1 चमचाभर मीठ टाकलं बघा मिरच्यावर. हे बघू शकता तुम्ही. आणि याच्यात थोडं टाकलं, खरटच होईल. थोडी हळद. एक राहिलीच का मिरची. याच्यातला चमचा पुढे गेला. हे बघू शकता, थोडासा खायचा सोडा टाकलो बघा. याला काढून घेऊ आपण. याला छानपैकी असं काढून घ्यायचं. लई घट्ट करायचं नाही पीठ. म्हणजे आमच्या इकडे याला डाळीच्या पिठाला चुनपीठ म्हणतात. म्हणजे हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाला चून म्हणतात. चून पीठ. तर असं छान असं फेटून घ्यायचं. छान असं मिक्स करून. हे बघा, असं झालं बघा पीठ. काहीच टाकलेलं नाही मी. याच्यात थोडी हळद, खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ. काहीच टाकू दिलं नाही आमच्या मुलांना. कोथिंबीर सुद्धा टाकू नको म्हणलं. आणि हे बघू शकता मिरच्या कशा भाजल्यात बघा, नरम नरम छान. आता चला मग छोटे छोटे भजी टाकून घ्यायची. तेल तर तपलेलंच आहे ऑलरेडी. हे बघू शकता. चला तर मग आज पण रोजच्या सारखा संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही. सकाळची खिचडी आणि भजी आताचे खाऊन बस आराम करायचं. असं चालू असते आमचं. सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी. कशाला फेकून द्यायचं अन्न. शेतकऱ्याला कोठून येतो अन्न फेकून दिल्यावर. हे बघा मंडळी, भजी मंद आचेवर छान कुरकुरीत भाजू द्यायची बघा. हे दाखव. कुरकुरीत मिरची भजी बघा, खमंग अशी मंद आचेवर भाजू द्यायची. अशी छान कडक.
हे बघा, कुरकुरीत खमंग मिरची भजी. मिरचीला तळवायचं, मीठ टाकायचं मिरचीला. हे बघा, झाली आपली भजी तयार. हे बघा, कुरकुरीत खमंग भजी. या मग खिचडी आणि भजी खायला. हे बघू शकता, मिरची भजी.